अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत या वर्षी मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल। हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते, तर ज्याचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी हरतालिका व्रताची कहाणी नक्कीच ऐकावी। कुमारिका आणि महिला हे व्रत करतात। हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे। देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल। या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात, साज शृंगार करतात। पूजेसाठी चौपाटावर केळाच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात। यावेळी सुहागणीचा सर्व सामान चढवला जातो। रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात। शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिला तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। तितक्यातच तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे। त्याला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले, त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्यांची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं तिथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो आणि तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालेस, तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यातच तुझे वडील तिथे आले, त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस। पुढं त्यानं मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो।
साती जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दरिद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे. ही 60 उतराची कहाणी. 5 उतरी देवब्राह्मणांचे द्वारे, गायीचे गोटी, पिंपळाच्या पारी, सुफल संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.